नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेक तर्फे आपणा सर्वांचं स्वागत. एक शेतकरी, एक कृषी उद्योजक, ते कृषी आधारित अर्थकारणातलं, कृषी आधारित उद्योग क्षेत्रातलं एक खूप मोठं मान्यवर नाव असा प्रवास करणारं एक व्यक्तिमत्व म्हणजेच पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पितांबरी उद्योग समूहाचं जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ रवींद्रजी हे नेतृत्व करतायत, संचालन करतायत. आणि एक उद्योग समूह म्हणून एक उत्पादन बाजारात आणणं, ते विकणं आणि त्यातनं उत्पन्न प्राप्त करणं एवढ्यापुरती ही पितांबरीची वाटचाल मर्यादित नाही आहे. तर त्याला एक कृषी अर्थकारणाशी संबंधित एक एक व्यापक व्हिजनची जोड आहे. तर ती ही व्हिजन काय आहे ही आपण या चर्चेतनं उलगडणार आहोत. आणि रवींद्रजींचं एकूणच काम, कारण पितांबरी उद्योग समूह हा जसा विस्तारत गेलाय त्याच सोबत त्यांचं सामाजिक कामही विस्तारत गेलंय. रवींद्रजी हे एक कमिटेड संघ स्वयंसेवक आहेत, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाची ही सुद्धा एक बाजू आहे. अशा अनेक विषयांवरती आज आपण या व्हिडिओतनं चर्चा करणार आहोत. रवींद्रजी, साप्ताहिक विवेकतर्फे आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक, जसं आता मी म्हटलं की एक शेतकरी ते उद्योजक ते एक खूप मोठ्या स्तरावरचं उद्योग क्षेत्रात काही काम करणारं व्यक्तिमत्व, हा जो तुमचा प्रवास आहे, या प्रवासाचे पैलू तुम्ही कसे सांगाल? म्हणजे पहिल्यांदा तर खरं आमचा बाबांचा व्यवसाय ट्रान्सपोर्टचा होता. अच्छा. आणि बाबांना असं वाटत होतं की त्यांच्या ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये मी यावं. म्हणजे एखाद्या आपण काही गोष्टी आपलं कुटुंब ठरवत असतं, आई वडील ठरवत असतात, आपण काही ठरवत असतो आणि विधात्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं. तर असं काही म्हणता येईल. माझं असं काही, मी BSc झालो आणि मग बाबांच्या व्यवसायामध्ये मला काही जायचं नव्हतं, कारण ट्रान्सपोर्टचा व्यवसाय थोडा डिक्लायनिंग होता. हे साधारण 85 सालची गोष्ट आहे. आणि मग आपलं स्वतःचं काहीतरी करायचं. तर मग एक मोझॅक टाईल्सचा उद्योग बाबा म्हणाले तू कर, पण तो अयशस्वी झाला. तेव्हा मला लक्षात होतं की आपल्याला मॅनेजमेंटची काहीच माहिती नाही आहे. कारण BScला मोझॅक टाईल्स, सिमेंट याच्यातलं काहीच शिकवलं जात नाही. आणि त्याचं मार्केटिंग, अकाउंट्स, पर्सनल मॅनेजमेंट हे मला काहीही माहिती नव्हतं. पूर्ण वेगळाच तो विषय. आणि मग त्यावेळी कळलं की नाही, मॅनेजमेंट आपण केली पाहिजे. आणि मग हे बाबांचे मित्र होते अरविंद गोरे म्हणून, तर त्यांच्याबरोबर आम्ही इन्स्टिट्यूशनल सेलसाठी जे माझं केमिकल जे नॉलेज होतं केमिस्ट्रीचं, तर त्याच्या आधारावरती आम्ही काही प्रोडक्ट्स तयार केले. आणि एकीकडे मी मॅनेजमेंटचं शिक्षण ठाणे कॉलेजमधून घेतलं. आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचं, म्हणजे आता कसं MBA फायनान्स, MBA मार्केटिंग, MBA HR, MBA ऑपरेशन, तसं न करता सगळे विषय आम्हाला होते. आणि त्याच्यामुळे वर्षभरामध्ये, 1.5 वर्षामध्ये मला सर्व विषयांची माहिती झाली. आणि त्याच ठिकाणी मला तो FMCG शब्द पहिल्यांदा ऐकायला मिळाला की फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. आणि आम्ही ताजमहाल हॉटेल, कॅटरर्स, त्याच्यानंतर ठाण्यातले काही हॉटेल्स, अशा सगळ्यांना आम्ही आमची प्रोडक्ट देत होतो. म्हणजे इन्स्टिट्यूशनल सेल ज्याला म्हणूया. आणि मग जेव्हा मी तो FMCG शब्द ऐकला, आणि तेव्हा लोकसंख्या महाराष्ट्राची वर्गामध्ये म्हणजे हे अगदी असं ह्याच्यासारखं आहे की एखादं अद्भुत काहीतरी गोष्ट, एखादा साक्षात्कार व्हावा. 6 कोटी लोकसंख्या. आणि त्याने झालं की प्रत्येक जो काही नागरिक आहे किंवा तो आपला कन्झ्युमर आहे. मग मी म्हटलं की आपण पितांबरी ही काही वैयक्तिक याची गोष्ट नाही आहे, ही फॅमिलीसाठी लागणारी सगळी भांडी घासण्याची पावडर ती होती त्या. आणि त्याला नाव पण नव्हतं आधी त्याचं काही ठरलेलं. आणि मग 6 कोटी भागिले 5, मग ते साधारण 1.25 कोटी घरं असतील महाराष्ट्रात त्यावेळी. साधारण 86-87ची गोष्ट आहे. आणि मग त्याला आम्ही म्हटलं की 10% लोकांनी जरी समजा आपलं प्रोडक्ट वापरलं तरी साधारण 12.5 लाख वगैरे उत्तर आलं. आणि 5 रुपये जर का किंमत असेल त्या प्रोडक्टची, तर त्याचं एक साधारण 6 कोटी वगैरे त्याचं टर्नओव्हर होऊ शकतो. आणि मग तेव्हा आम्ही तो कॅल्क्युलेटरवरती करत होतो, छोटा पॉकेट कॅल्क्युलेटर होता. ते जेव्हा मी गुणाकार केला त्याचं इन्फिनिटीचं उत्तर आलं. तो 6 डिजिटचाच होता छोटा. तेव्हा मी एकदम नाही, आपल्याला FMCG मध्ये युरेका. आणि मग विचार सुरू ऑप्शन नव्हे कुठलं प्रोडक्ट करायचं, कारण इन्स्टिट्यूशनल प्रोडक्ट होती. वेगळी कुठली प्रोडक्ट करायची तर अजून त्याला वेगळं काही लागलं असतं. ह्या असलेल्या प्रोडक्ट मधलीच प्रोडक्ट आपण काही त्याचं FMCG मध्ये करू शकतो का? कारण त्यावेळेस स्टीलसाठीच्या ओडोपिक पावडर होती, व्हीम होती, त्याच्यानंतर शायनिट होती. तर एक तर स्टीलच्या पावडरसाठी करायचं, पण तिथे ते सांगितलं होतं की युनिक काहीतरी पाहिजे. आणि मग मला लक्षात आलं की संघाचा स्वयंसेवक, तिथे मला तो संघाचा फायदा झाला की सगळ्या स्वयंपाकघरापर्यंत आपण स्वयंसेवक जात असतो. आणि मला आमच्या आजोळी, आमच्या घरी सगळी ते तांबे पितळेची भांडी दिसायला लागली. तिथे असे याचे डबे असायचे लावलेले फळीवरती. मग सगळे परातीपासून सगळी पितळ्याची पातेली असायची.
माझ्या आजीकडे तिकडे तो याचा तांब्याचा बंब होता पाणी गरम करण्याचा. ते तांबा पितळ भरपूर होतं आणि देवाची उपकरणं आणि प्रत्यक्ष देव मूर्तीच्या ते पितळ्याच्या आणि चांदीच्या वगैरे असायचं. मग एवढं सगळं आहे. मग तेव्हा मी जसं म्हटलं की 10% लोकांनी जरी ठरवलं वापरायचं तरी आपल्याला सप्लाय करता येणार नाही. आणि मग ते कॉप्शन नाव होतं ते आम्ही ताजमहल हॉटेलला त्यांचे कॉपर बॉटम व्हेसल्स असायचे त्याला आम्ही ते लावून द्यायचो आणि 50 किलो ते फक्त घ्यायचे. तर मी म्हटलं ही पावडरच आपण याचं नाव बदलायचं आणि ही आपण FMCG साठी आपल्याला प्रोडक्ट करता येईल का. आणि गंमत म्हणजे आम्ही मग त्या माझ्या प्रिन्सिपलला विचारलं त्या आमचं जे मॅनेजमेंटचं वर्ष संपत आलेलं होतं की माझी अशी संकल्पना आहे. तर ते मला म्हणाले की अरे एखाद्या कल्पना चुकीची असेल तर तुला सावध करणं महत्वाचं आहे. तर त्यांचं काय ते त्यांच्या पद्धतीने विचार करणारे होते. तर स्टेनलेस स्टीलची आता सगळा जमाना आहे तर तू काय घड्याळाचे काटे उलटे करतोस का. तर माझा एकदम डोकंच हे झालं की तुम्ही एक विद्यार्थी तुमच्याकडे येतोय तो विचारतोय तर त्याला सपोर्ट बा तू काय कॅल्क्युलेशन केलंस का तुझा काय अभ्यास आहे याच्याऐवजी ते डायरेक्टली मला असं म्हणाले. मग मी तो चॅलेंजच घेतला की नाही आपण सराला करूनच दाखवायचं. आणि आपल्याला समज माझी संकल्पना तर काय माझा काही बदल होणारच नव्हता. आणि मग घरी आम्ही सगळ्यांना सांगितलं आणि ते आपल्या लग्नाच्या म्हणजे पेढ्या आपण देतो तशा मी त्या छोट्या पिशव्या आणल्या 5-5 ग्रॅम पावडर त्याला स्टिकर लावले की तांब्या पितळाची भांडी जुन्याची नवी करणारी जादू. आणि मग तांबा पितळ असं ब्रेनस्टॉर्मिंग करून ते पितांबरी हे नाव तयार झालं. 15 दिवस लागले मला हे नाव शोधायला. अच्छा पितांबरीचं पितळ आणि तांबा म्हणजे कॉप्शन हे नाव होतं ते कॉप्शन वरनं त्याचं पितांबरी कारण ब्रँड नेम पाहिजे. मग तिथे आम्ही ते अल राईटचं पुस्तक आणलं 22 लॉज ऑफ ब्रँडिंग. मग त्याला सगळे कलर कोड कसा असायला पाहिजे नाव कसं असायला पाहिजे. मग 4 अक्षरापेक्षा मोठं असता का म्हणे त्यात जोडाक्षर नको म्हणजे पटकन तुम्हाला त्याचा उच्चार करता आला पाहिजे. कुणाला मी कस्टमरला मागायचं झालं प्रोडक्ट तर ते मागता आलं पाहिजे. मग ते पितांबरी पीत म्हणजे पितळ आणि तांब आणि बरी म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे म्हणून ते पितांबरी असं. आणि ते मराठी आपल्या माणसाला अधिक आपलं वाटणारं नाव सुद्धा ते एक प्रकारे झालं. हा शब्द डिक्शनरीत नाही. आणि पितांबर विष्णूचं महावस्त्र आपल्याला सगळ्यांना बरोबर पण पितांबर हे शब्दच नव्हता कारण तो कॉइन वर्ड आहे पण आता रूढ झाला ब्रँड आहे. तसं सगळं मग आम्ही त्याचं डिस्ट्रीब्युशन चालू केलं. प्रत्येकाच्या अडचणी यायच्या की बाबा आता डिस्ट्रीब्युशन कारण आम्हाला काहीच माहित नव्हतं. मग आम्ही माझे मेवणे होते मॅफको मध्ये त्यांना बोलवलं मार्केटिंग मॅनेजर. मग बाबा फायनान्स मी प्रोडक्शन आणि ते मार्केटिंग असं ते 3 डिपार्टमेंट आमच्या घरामध्ये. आणि मग मी स्वतः सगळी सॅम्पल्स घेऊन सगळ्या चाळींमध्ये तेव्हा सोसायट्या नव्हत्या ठाण्यामध्ये. आणि मग रोज एक 50 घरी द्यायचं सॅम्पल आणि हँडमेड आणि दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांना ते विकत घ्यायचं होतं. माझ्याबरोबर जे काम करणारे मुलं होते त्यामुळे साहेब तुम्ही आता येऊ नका आम्हाला कमिशन द्या. आणि मग ते कमिशन आम्ही त्यांना द्यायला सुरुवात केली. 2 रुपये त्यावेळी मी द्यायचं कपोडी मागे तर त्यांना 100-100 रुपये तर रोज मिळवायचे. तर ते एकदम खुश झाले. मग ती दुकानदारांकडे मग हळूहळू ते जायला सुरुवात झाली. मग डिस्ट्रीब्युटर अपॉइंट झाले. मग ठाणा मुंबई पुणा अशा ठिकाणी सुरुवात झाली. मग डिस्ट्रीब्युटर महाराष्ट्रात झाले. मग शेजारचे गुजरात आणि कर्नाटक असं करत 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 10 वर्षात मग साधारण आम्ही साऊथ आणि महाराष्ट्र आणि सेंट्रल महाराष्ट्र आणि आता तर पूर्णपणे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि एका या छोट्या प्रॉडक्टच्या माध्यमातून आपली सुरुवात झाली किंवा एक प्रकारे याला इनोव्हेशनच म्हणताय. आणि आता आज एवढा सगळा मोठा आपला पसारा किंवा विस्तार हा पितांबरी उद्योग समूहाचा झालेला आहे. याच्यामध्ये एक आता महत्वाचा एक भाग दिसतो तो आपली ॲग्रो डिव्हिजन पितांबरीची ॲग्रो डिव्हिजन. तर या माध्यमातून एक मोठ्या कामाला सुरुवात झाली आणि हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे दिसतंय आता. तर हे पितांबरी ॲग्रो डिव्हिजन काय त्याचं कारण काय सुरू करण्याचं. हे चालू असताना पितांबरीची सगळी आणि हे अशक्य वाटणारीच गोष्ट होती ती घडली की बाबा हे आम्हाला असं वाटलं नव्हतं की एवढं टर्नओव्हर होईल सुद्धा. आणि मध्ये मग तो टर्नओव्हर 2015 साली आमचा 100 कोटी झाला. 100 कोटी पण क्रॉस करून पुढे गेला. तर आम्ही नेहमी आमचं जे गावाला तळवड पाचल राजापूर तालुक्यामधलं पाचल तळवड आमचं गाव. तर तिथे दत्ताचं मंदिर आहे आणि दत्तगुरूंची आमच्या प्रभुदेसांवरती कृपा आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. त्यामुळे दत्त जयंतीचा उत्सव बाबा असेपर्यंत पण ते आणि आम्ही पण ते आम्ही कधी चुकवत नाही. आणि मग तिथे गेल्यानंतर सगळ्या गावाचा तो माहोल असायचा किंवा वेगवेगळ्या काही ग्रामीण भागाच्या संदर्भात एक्झिबिशन्स असायची म्हणजे आंबा महोत्सव असायचा. नंतर संजय यादवरावांचं तिकडे ते नेहमी कार्यक्रम चालू असायचे त्यांचे कोकण महोत्सव ते घ्यायचे. त्यामुळे कोकणाबद्दल एक ना आतून अशी मला विलक्षण ओढ निर्माण झालेली होती. आणि तिकडे गेल्यानंतर शुद्ध हवा त्याच्यानंतर सगळे ते डोंगर दर्या सगळे वृक्ष आणि आमचं कोकणातलं घर सुद्धा ते कोठारवाले प्रभुदेसाई म्हणून आम्हाला
तिथे तळवड्याला ओळखलं जायचं. म्हणजे आमच्या आजोबांपासून मग त्यांचं दुकान होतं. मग ही सगळी मुलं तिकडे त्यांचं सगळे एवढे 22 मुलांचं होणार नाही म्हणून ते शिकायला मुंबईला आले. आणि मग मे महिन्यामध्ये आणि दत्त जयंतीला सगळे कोकणामध्ये जायचे आणि मग तो आनंद सगळे एकत्र कुटुंबाचा तिथे आम्ही घेत होतो. तर माझी जी काकू होती आणि माझे बाबा, तर ते म्हणाले की इथे तू काहीतरी चालू करायला पाहिजे पितांबरी. आम्ही पितांबरीची फॅक्टरी बांधण्याचा पण प्रयत्न केला. म्हणजे ही आपली भांड्याची पावडरचं एक युनिट आपल्याला करता येईल का आणि तिथून साऊथला सप्लाय करता येईल का. पण ते मिनरल्स जी काही आपल्याला लागतात, डोलोमाइट पावडर आहे किंवा अजून काय कॅल्साईट आहे, तर ते काही कोकणात होणारं नव्हतं. ते सगळं राजस्थानहून येणार. ते ट्रान्सपोर्टमध्ये सगळं प्रॉब्लेम हाच भाग जास्त. हा. आणि माझं असं एक पण होतं की हे सगळं ऐकतं की इथे आपण केमिकल काही करायचं नाही, ॲग्रो बेसच आपल्याला काही करता येईल का, असा एक त्याच्यावर दृष्टिकोन होता. आणि मग ती काकू म्हणाली की अरे तुमच्या आपल्या आजोबांनी एवढ्या सगळ्या जमिनी घेतल्या आणि त्याचं सगळं तर तुम्ही काहीच इकडे कोणीच नाही. तुमचे बाबा वगैरे पण सगळे मुंबईला गेले. अगदी एकटीच राहत होती तिकडे त्यावेळी. ते 51 एकर जागा आमच्या सगळ्या बहुदेशीय कुटुंबाची आहे आणि हे एकटीच तिथे. पण ती म्हणाली मी मुंबईला येणार नाही, मी इकडेच राहणार. आणि मग तिची जिद्द बघितल्यानंतर हे सगळं ते नॉलेज इथे काहीतरी करायला पाहिजे. मग बाबाने अजून एक गट घातलेली होती की ह्या ज्या सामायिक जमिनी आहेत ह्या जे कोकणात त्यांचे काका त्यांचे भाऊ राहिले त्यांचे आहेत आणि आपण कोणी त्याच्यावरती हक्क सांगायचं नाही. म्हणजे 50 एकर जागा असते तरी सुद्धा आपण काय त्यात घ्यायचं नाही. मग मी ठरवलं आपण विकत घ्यायची जागा दुसरी आपल्याच गावामध्ये. आणि मग 7 एकर जागा विकत घेतली दुसरी. अच्छा. आणि मग तिथे झाडं वगैरे आम्ही लावली. पण सतत आम्ही शोधत होतो. मग मी आलं लावलं, त्याच्यानंतर तीळ लावले, त्याच्यानंतर मग करता करता आम्ही ऊस पण लावला. आणि ऊस लावल्यानंतर तो चांगला आला ऊस राजापुरात. आणि मग आम्ही असं हे केलं की ते आता साखर कारखान्याला द्यायचा, जे काहीतरी उत्पन्नाचं एक साधन होईल ना. पण ते साखर कारखान्यानंतर सगळं ऐकल्यानंतर की ते वेळेवरती घेत नाहीत, मग तिथे तुम्हाला लाईनी असतात, तुम्ही मेंबरशिप घ्या, मग त्याच्या वजनामध्येच ते कधी कधी हे करतात. मग सगळं त्यांचं आम्ही ते जाचं काठी वाटल्या. म्हटलं अरे आपण मॅन्युफॅक्चरिंग करतोय तर आपण या ऊसाचं काही करू शकतो का. आणि मग आम्ही माहिती घेतली. तिकडे कोल्हापूरला जाता वाटेत आम्हाला गुऱ्हाळ दिसली. मग आम्ही म्हटलं की आपण गुळ करूया. आणि मग आम्ही ठरवलं की आपल्याला गुळ करायचा आहे. आणि मग ते आम्हाला पहिलं यशस्वी प्रोडक्ट झालं. मग आम्ही गुळवे कोल्हापूरहून आणले दुप्पट पगार देऊन. आमच्या गावामध्ये सगळ्या त्या कढया वगैरे आम्ही त्या करून घेतल्या. त्यांच्याच एक आमचे मित्र होते तिकडे पाटील म्हणून, तर त्यांच्याकडनं आम्ही ते सगळं बनवून घेतलं. आणि मग त्या गुळव्यांकडनं म्हणजे गुळ ढवळून सगळं जणांची प्रोसेस माहिती असते, म्हणजे फॅक्टरी मॅनेजर आपण म्हणूया. आणि मग तसं आम्ही गुऱ्हाळ चालू केलं तिकडे. आणि मग ढेपा आम्ही त्या बनवायला सुरुवात केली. आणि मग तो आमचा पहिला यशस्वी प्रोडक्ट असं म्हणता येईल. कोकणात आधी असं व्यावसायिक स्तरावरती गुळाचं कधी नव्हतं. हे आमचं पहिलं गुऱ्हाळ. कारण आता काय झालेलं आहे की कराडवर नाही की पहिलं मलकापूर लागतं आणि मलकापूरहून अणुस्कुरा घाट झाला. त्यामुळे तिकडनं कोल्हापूर आता फक्त 70 किलोमीटर झाले. तर आम्ही वाट बघत होतो लहानपणापासून की तो अणुस्कुरा होईल आणि पटकन हे कोल्हापूरशी जोडलं जाईल. कारण इकडे रत्नागिरी आणि कोल्हापूर बाकी अशी व्यापारी सेंटर्सच नाही आहेत कोकणामध्ये. आणि मग त्याच्यात सुद्धा काय काय अडचणी आल्या की ती ढेप नंतर त्या खराब व्हायला लागल्या उन्हामुळे किंवा याच्यामुळे. कारण त्यात मॉइश्चर कंटेंट 10% असतं. आणि सगळेच जण ढेप करत होते. तर आमचं R&D सेंटर होतं. तर आम्ही मग R&D सेंटर असं की आपल्याला काहीतरी युनिक प्रोडक्ट बनवायचं आहे. आणि मग आम्ही म्हटलं की त्याच्यात ते खराब होण्याचं बुरशी लागण्याचं कारण काय, मॉइश्चर. आणि त्याच्यामध्ये मेन मॉइश्चरच होतं. मॉइश्चर आम्ही कमी करत नाही आणि ते 3% आणलं. तर 3% आणल्यावरती आणि त्याची पावडर केली आम्ही की हा फॉर्म बदलायचा आहे. कारण ढेपा सगळ्या त्या सगळ्या जण कोल्हापूरमध्ये सगळ्या ढेपा बनवतात आणि नंतर ती फोडावी लागते. आणि मग ते ज्येष्ठ नागरिकांना ते फोडता येत नाही. मग त्याचं आणि मग ते खडे भाजीमध्ये वगैरे पण लागतात. आपण जर बघितलं आमटीमध्ये भाजीमध्ये. तर पावडरच जर का आपण केली तर साखरेला डायरेक्ट आपल्याला कॉम्पिटिशन करतात. मग आम्ही एकीकडे R&D मध्ये सुरू केलं की साखरेमध्ये काय काय असेल आणि गुळामध्ये काय असतं. मग लक्षात आलं की साखरेमध्ये फक्त ग्लुकोज आणि सुक्रोज असते आणि गुळामध्ये फ्रुक्टोज पण असते आणि मिनरल्स पण असतात. आणि 75% गोडी असते गुळाची साखरेपेक्षा. आणि तो त्याचा लॉंग चेन असते, त्याच्यामुळे तो रक्तामध्ये एकदम तो येत नाही. तर साखर एकदम रक्तात येते त्यामुळे डायबिटीस होऊन तुमची शुगर जी वाढते. तर गुळ तुम्ही जसं कन्झ्युम करता एनर्जी तसं तो रिलीज करतो एनर्जी. हा मूलभूत फरक लक्षात आल्यानंतर मग आम्ही ठरवलं की साखरेपेक्षा गुळ भारी कारण आहे तो आरोग्यकारी. हे वाक्य मग आम्ही त्याचं तयार केलं आणि मग ती पावडर तयार झाली. आणि मग तिचं शेल्फ लाईफ 2 वर्ष झालं. म्हणजे ढेपेचं शेल्फ लाईफ फक्त 6 महिने ठेवताना आमच्या नाकात दम आला. तर तो एकदम 2 वर्ष झाल्यामुळे त्याचे ते काही डिस्ट्रीब्युटर त्याच्यात सुपर स्टॉकी दुकानांपर्यंत तिथून अगदी म्हणजे
3 महिन्यात दुकानात गेला, त्याच्यानंतर पुढे तुम्हाला 1.5 वर्षभर जरी विकायला लागलं तरी काही प्रॉब्लेम नाही. असं ते आता ते रुचियाना जॅगरी पावडर, ते पण नाव आम्ही सगळं ब्रँड नेम त्याचं जसं पितांबरीच्या अंडर मग फूड केअर डिव्हिजन केली आणि त्याच्यामध्ये प्रोडक्ट केलं. कारण माझ्या लक्षात काय आलं की शेतकऱ्यांचं जे हे होतं की आपण शेतकरी आहोत पण कमॉडिटी आपल्याला विकायची नाही, कारण आपण ब्रँडच्या बिझनेसमध्ये आहोत. तर ऊस विकला असता तर ती कमॉडिटी होती, परत डेप विकली असती ती कमॉडिटी होती. पण जेव्हा रुचियाना जॅगरी पावडर केलं तेव्हा तो रुचियाना जॅगरी पावडर ब्रँड झाला आणि मग त्याच ब्रँडचं त्याचं जे वैशिष्ट्य आहे की तसं कोणालाच म्हणजे केमिकल फ्री केलं आम्ही. सगळे लोक गुळ जे बनवतात तर त्याच्यामध्ये काय काय रंग त्याचा पेंट होण्यासाठी त्याच्यामध्ये काय काय साखर घालतात, केमिकल घालतात, ती मळी वेगळी करणं, आम्ही सगळं ते बदललं, त्याचं R&D केलं सर आणि एकदम प्युअर केमिकल फ्री गुळ आता तो अवेलेबल आहे. पण हा पावडरचा प्रयोग माझ्यामध्ये आपलाच पहिला. कोणाचीच पावडर कोणाचीच नव्हती, मग सगळेजण पावडर मध्ये पण आले. हे एवढ्या युनिक कल्पना देण्यात तुमच्याच कल्पना असतात का, आपली काही त्याच्यासाठी रिसर्च करणारी टीम वगैरे आहे? की मला असं लक्षात आलं की वाचन, एक्झिबिशन, त्याच्यानंतर तुमचे जे काही रोजचे पेपर आणि रिसर्च, तुम्ही त्या एका विषयाला एकदा ठरवत की आपल्याला करायचंय, मग त्याची चरित्र लोकांची, तर हे तुम्ही वाचन केल्यानंतर तुम्हाला हळूहळू तुमच्या ज्या अशा सुरुवातीला तुम्हाला असं धुरकट असतात आयडिया, मग त्या हळूहळू तुमचे ते फोकस होत जातात. आणि तो एक तुम्हाला सवय लागलेली असते, कारण हे काय आमचं पितांबरीपासून सुरू झालेलं होतं आणि ॲग्रो डिव्हिजन ही आता साधारण 20 वर्षानंतर आली. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे की एखादं प्रॉडक्टचं किंवा 10 प्रॉडक्टमध्ये एखादं कसं निवडायचं, त्याचं फनेल म्हणतात त्याला, की त्या आयडियाचं फनेलिंग म्हणून मग ती एक सिंगल आयडिया तुमची त्याच्यामध्ये येते. तर ती एक सवय लागली की ब्रेनस्टॉर्मिंग सेशन आपण करायची आणि तुम्हाला एकदा ध्यास लागला की नाही हे आपल्याला शोधायचंच आहे, मग तुम्ही आपण म्हणतो प्राणायाम करतो मी किंवा ब्रह्मविद्या करतो, तर त्यावेळी सुद्धा मग कागद पेन ठेवतो. आता ॲग्रो डिव्हिजन मध्ये आपल्या काय काय काम झालं आणि मग लक्षात आलं की हे एक प्रॉडक्ट हे झालं, कारण त्या नुसती इन्व्हेस्टमेंटच आम्ही करत होतो, कारण ती जागा घेतली होती 7 एकर, मग तिथे एक फॅक्टरी बांधली होती छोटी, मग हे गुऱ्हाळाचं हे झाल्यानंतर साधारण एक 50 लाख रुपयाचं गुऱ्हाळ उभं राहिलं आणि मग लक्षात आलं की अजूनही त्याचे ओव्हरहेड्स अजून ते प्रॉफिटमध्ये नाहीये. मग आपल्याला काही अजून प्रोडक्ट करायला पाहिजे. मग एक लक्षात आलं की फूड प्रोडक्ट मध्येच आपण काय करू शकतो. मग काही लोणची आपल्याला करता येते, मग लिंबाचं आहे, आंब्याचं आहे, मग रुचियाना लाईम सॉस त्याच्यामध्ये एक आहे. त्याच्यानंतर आम्ही तो म्हणजे तसा तो सुद्धा युनिकच आहे, कारण ज्यांचे असेल ते लिंबाचे गोड हे असतं तुमचं लोणचं, ते असं प्रवाही असतं, आमचा तो घट्ट आहे, तुम्ही ब्रेडला लावू शकता. म्हणजे त्या प्रत्येकाचा रंग, चव, आकार असं सगळं आम्ही त्याचा खूप हे करतो. मार्केटमध्ये सगळे प्रोडक्ट आणून त्याच्यापेक्षा आपला प्रोडक्ट चांगला असला पाहिजे आणि तो झाला कीच मग आणायचा, नाही तर आधी आणून मग ते परत परत बदल करावा लागतात का मध्ये. मग आम्ही गाजर आणि तुमचं लसणाचं लोणचं एक हे केलं आणि लिंबाचं तिखट लोणचं, पण बाजारात उपलब्ध असलेल्यापेक्षा ह्याचं गाजर आणि याचं नाहीच आहे कोणाचं, ते युनिकच आहे. कारण लसूण ही खूप उपयुक्त, हार्टसाठी पण चांगली आहे आणि वातहारक पण आहे लसूण. तर माझं असं एक आहे की फूड प्रोडक्ट आपण जी बनवू ते लोकांना औषधं घ्यायला लागतं का म्हणे, की आपली फूड प्रोडक्ट खाल्ली, मी आयुर्वेदाचं जे काही सगळं आहारशास्त्र बघितलं तर पूर्वीचं होतं, पण आता सगळं तो बदल झालाय. तर पुन्हा एकदा चांगल्या चवीच्या वस्तू पण त्याच्यातूनच आरोग्याचं रक्षण होईल, अशा प्रकारचा आमचा त्याच्यातला विचार होता. आणि म्हणून ती 3 लोणची आणि त्याच्याबरोबर हा गुळाची पावडर, अशी 4 प्रॉडक्ट आम्ही केली आणि मग सतत हे प्रवास चालूच होता. म्हणजे सगळी तुमची ॲग्रोची एक्झिबिशन, फूडची एक्झिबिशन बघता बघता मग अजून काय काय बाबा आपण काय करू शकतो. आणि मग एक असं होतं की तेव्हाच हे प्रदूषणाचं पण खूप होतं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलंय, हे जे काही मीडियामध्ये सतत वाचायला मिळत होतं की त्याच्यानंतर कोकणात ती झाडं तर राहिली पाहिजेत, पण आपण मध्ये आलं की प्रत्येक माणूस ऑक्सिजन किती घेतो. मग आपण पितांबरीमध्ये आता 1200 लोक आहेत, तर 1200 लोक जेवढं ऑक्सिजन घेत असतील तेवढी तरी आपण 1200 झाडं आपण लावायला पाहिजे, किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये जेवढे लोक आहेत की तेवढी आपण 5-10 हजार झाडं लावली पाहिजे, असा एक विचार मनामध्ये आला. आणि मग असं लक्षात आलं की ही झाडं जर का लावायची असतील तर झाडं दिली पाहिजे चांगली, कारण ऑथेंटिक झाडं आम्हाला सुद्धा जेव्हा अंदाज आमच्या ते बेवडेच्या जवळ एक फार्म हाऊस आहे, तर चिकूची झाडं होती, तर वेगळ्याच प्रकारचे चिकू आले, किंवा आम्हाला हापूसचं पाहिजे होतं तर ते वेगळंच त्यांनी कुठलं तरी एक आंब्याचं रत्ना नावाचं ते झाड आलं. म्हणजे लोकांना ऑथेंटिक झाडं मिळत नाहीत, लोकांना झाडं लावायची नाही तसं नाही. मग ती संकल्पना आली की आपण एक नर्सरी फ्रँचायझी किंवा आपण नर्सरीचे झाडं तयार करू. मग कृषी विद्यापीठ दापोलीमध्ये आहे, तर योगायोग सुद्धा असे जुळून आले काही की एका माणसाला आम्ही पैसे दिले होते आणि त्यांनी पैसे परत न केल्यामुळे
त्यांनी मला एक जमीन दिली, ती दापोलीला होती, दापोली खेड रस्त्यावरती. आणि मग तिथे मी 2 एकर जागा होती आणि मग तिला जोडून जागा घेत गेलो. मग विद्यापीठ पण जवळ असल्यामुळे विद्यापीठाशी पण आम्ही संलग्न होत गेलो आणि जी काही कृषीसाठीचं जी काही माहिती सगळी लागत होती ती वेळोवेळी आम्हाला विद्यापीठाकडे मिळाली. रवींद्रजी, एक ह्या सगळ्या एकूण विस्तारामध्ये एक विषय आहे पितांबरी आयुर्तेज गार्डन. हे काय आहे आयुर्तेज गार्डन, काय विषय? म्हणजे मी जसं आता म्हटलं की दापोलीमध्ये आम्ही एक 50 एकर जागा आमची झाली आहे. 2 एकरापासून सुरू करून त्याला लागतच्या जागा काही आम्ही शोधून काढल्या आणि काही लोकांना त्या द्यायच्या होत्या, त्या पडीक होत्या, तर त्यावेळी आम्ही घेतलं. आणि मग असं मनामध्ये आलं की दापोलीला या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, कारण तळवड्याला आमचा ऑलरेडी तो गुऱ्हाळ चालू झालेला होता आणि मग इथे पर्यटनाचं आपल्याला काही करता येईल का, कारण असं सपाट असं ती जागा होती सगळी आणि तिथे आम्ही एक असं पर्यटन स्थळ निर्माण करावं असं एक ठरलं. आणि मग मी म्हटलं तसं की आपण सगळी झाडं पण आपण भरपूर लावली पाहिजेत. आणि मग तिथे पराग साळवी म्हणून आमचा युनिट इंचार्ज आहे, तर त्यांनी MSc ॲग्रिकल्चर त्यांनी केलेलं आहे त्यांनी. तर मग आम्ही ठरत बसलो. त्याच्यानंतर तिथलं गुरुप्रसाद बेर्डे म्हणून तो एक आमचा तिथला कलिग आहे. मग आपण झाडं लावायची, म्हणजे 2 एकरची पहिली जागा आपण घेतली आणि मग त्याचं आम्ही सगळं प्लॅनिंग सुरू केलं की कुठली झाड लावता येतील आपल्याला. आणि मग कोकणातली जी वैविध्य आहे सगळं, तर ते आपल्याला तिथे आणता येईल का. आणि दुसरं काय होतं, आमची हेल्थकेअर डिव्हिजनची सुरुवात झालेली होती आणि हेल्थकेअर डिव्हिजनमध्ये आमचं क्युरॉन म्हणून एक आहे, तेल आहे, पेन रिलीफ ऑइल आहे, बेबी मसाज ऑइल आहे, त्याच्यानंतर गोमूत्र आहे, गोपियूष आहे आणि आणखीन बरेच काही काढे वगैरे पण आहेत, बाळगुटी आहे. तर असं लक्षात आलं की ह्या औषधांच्या मध्ये असं खूप लेख वगैरे येत होते किंवा वाचनात आलं की जी आयुर्वेदातली जी झाडं आहे ती दुर्मिळ होत चाललेली आहे आणि याची लागवड कोणीच करत नाही. मग असं नाही की हे आयुर्वेद जो आहे तो जर का राहायला हवा असेल आपल्याला, तर ही झाडं राहिली पाहिजेत. आणि मग त्याचं आपण काय करायचं, आणि मग आमच्या कल्पना की आयुर्वेद गार्डन असं आपण एक निर्माण करावं. आणि मग साधारण 550 ते 600 वृक्ष लावायचे आम्ही ठरवलं. त्याची सगळी वृक्षांचे पुस्तकं आम्ही आणले. आयुर्वेदामध्ये महत्वाचे अर्जुन असेल, ते वड पिंपळापासून ते सगळंच आम्ही त्याच्यात घेतलं. आणि काही जे छोट्या प्रकारचे जे वेली आहेत तर त्या पण समोर लावायच्या आणि त्याची माहिती आपण सगळी तिथे बोर्डावरती छापायची. आणि मग त्याचं तसंच त्याला स्लोप होता बारीक याला. आणि बरोबर ती 2 एकर असं अगदी एखादं खेळाचं मैदान असतं आणि त्याच्या बाजूने सगळे साईडनी वृक्ष आणि मधल्या बाजूला सगळ्या त्या वेली आणि मग ती 550 प्रकारची आता झाडं सगळी लावलेली आहेत. मग अगदी त्याच्यामध्ये आंब्यापासून ते अगदी सगळी तुमचं आयुर्वेदात जेवढी त्या ग्रंथांप्रमाणे सांगितलेली आहेत. आणि एका बाजूला काय केलं, सगळी टॉनिक आहेत आणि एका बाजूला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषध आहेत. म्हणजे त्याला हाडजोड आहे तिथे, त्याच्यानंतर गुळवेल आहे, त्याच्यानंतर तुमचा नागकेशर आहे. म्हणजे सगळ्या प्रकारची झाडं आणि प्रत्येकाला त्याचं बॉटॅनिकल नेम आणि आयुर्वेदामध्ये त्याचा उपयोग काय, असं प्रत्येक झाडाच्या इथे पाठी. कुठे दापोलीमध्ये जागा आहे? दापोली आणि खेडच्या मध्ये साखळोली नावाचं गाव आहे. साखळोलीमध्ये हे आयुर्वेद गार्डन आहे. आणि लोक आले की तर ते म्हणजे हेच होतात म्हणजे. आणि तिथे बसवण्याची पण व्यवस्था केली. प्रत्येक झाडाचा समजा कोणाला अभ्यास करत असेल कोणी पाहायला येतील आणि त्या प्रत्येक त्या 10 झाडांची इथे बसण्याचं बाकं ठेवलेली आहे की तुम्ही त्याचं लिहून हे करू शकता रिसर्च करण्यासाठी. आणि मध्ये तिथे त्याला आम्ही एका बाजूला चंदन आणि एका बाजूला सीता अशोक. अशोक वनात सीता होती तर ते अशोकाची झाडं आणि इकडे चंदन. आपल्याकडून चंदन होत नाही इकडे, तर आम्ही मग तिकडनं बँगलोरहून चंदनाची झाडं आणली आणि ते आता वृक्ष तयार होत आहेत तिथे. आणि मग कोकणातला आम्ही एक लेमन ग्रास आणि सिट्रोनेला, म्हणजे लेमन ग्रास ऑइल हे सुगंधी आहे तेल की जे साबणामध्ये किंवा आमच्या सगळ्या प्रोडक्टमध्ये आम्हाला वापरायचं होतं. आणि सिट्रोनेला ते डास जे येतात त्या डासांसाठी ते डास पळून जातात. सिट्रोनेला ऑइल तुम्ही जर का तिथे कुठे हे केलं ते उग्र हे आहे तुझ्या. आणि मग त्याचं पण आम्ही तेल काढायला दापोलीमध्ये आम्ही सुरुवात केली. आणि चाफ्याची आम्ही 2000 झाडं लावली आणि त्या झाडांचा आम्ही एक्स्ट्रॅक्ट काढून त्याची अगरबत्ती करायची आमची संकल्पना आम्ही केली की इथे करायचं काय, तर पर्यटकांना हे अगरबत्तीची फॅक्टरी पण बघता येईल, हे जी काही सुगंधी ज्या फुलं आहेत त्यांचा अर्थ कसा काढायचा तो पण कळेल त्यांना, त्या अगरबत्त्या पण विकत घेतील. आणि त्याचबरोबर हे वृक्ष लावले पाहिजेत. आणि त्याची मी नर्सरी पण केली. या झाडं कोणाला हवी असतील तर त्याची सगळ्या प्रकारची रोपं इथे त्यांना अवेलेबल झाली. रवींद्रजी, तुम्ही मगाशी उल्लेख केलात की FMCG शब्द तुम्ही केव्हा पहिल्यांदा ऐकला. FMCG क्षेत्रच असं आहे की त्याला एकतर कधी मरण नाही, कारण ते ग्राहकाच्या नियमित वापरातल्या गोष्टींचा सगळा विषय येतो.
पण दुसरीकडे त्याच्यात स्पर्धकही अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मोठ्या अवाढव्य कंपन्यांपासून ते छोटे छोटे गट आहेत. तर ह्या सगळ्या स्पर्धेतनं पितांबरीला पुढे नेणं आणि प्रस्थापित करणं ही वाटचाल, त्याच्यामध्ये अडीअडचणी अर्थातच आल्या असतील. तर पितांबरीची ह्यातली स्टोरी काय? मी जसं म्हटलं की आम्ही ते पहिल्यांदा जेव्हा आम्ही इन्स्टिट्यूशनल सेल करत होतो तेव्हा आम्ही ताजमहलला जेव्हा सप्लाय करत होतो किंवा कॅटररला, तर त्यावेळेला बऱ्याचदा असं व्हायचं की आपण एखादा प्रोडक्ट घेऊन गेलो त्यांच्याकडे, तर दुसरा कोणतरी तिकडे यायचा आणि तो कमी दरामध्ये क्वालिटी उतरवून पण द्यायचा आणि मग आम्हाला ऑर्डर मिळायची नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्हाला जसं एखादा माणूस नोकरीला लागला की त्याला पगार फिक्स मिळतो तर त्याला कधी पगारामध्ये असं काही कमी जास्त होत नाही. पण धंद्यामध्ये असं नसतं, तर तुम्हाला ही चढावड तुम्हाला तोंड द्यावंच लागतं. आणि मग लक्षात आलं की सगळ्याच प्रोडक्ट, आमचं लिक्विड सोप होता पण त्याला काही नाव नव्हतं, नाव तर लिक्विड सोपच. त्यानंतर ही जी कॉपशाईन होती ती आम्ही दिलेलं कॉपशाईन नाव होतं, तर त्याला सांगायचं की तांब्यामध्ये भांडी घाटण्याची पावडर. त्याच्यात सॉलिड फ्युएल होतं आमचं, म्हणजे कॅटरिंगच्या इकडे खाली जाळतात तर ते सॉलिड फ्युएल नावाने होतं, पण ते ब्रँड नेम नव्हतं. आणि त्यामुळे सिल्वरची पावडर होती, सिल्वर क्लिनिंग पावडर, तर त्याला ब्रँड नाही. त्याच्यामुळे दुसरा कोणी आला आणि ते काय करायचं, त्यांचं एक काम नसायचं की सारखं रेट आपल्याला कमी कसं करून मिळेल. मग तेच आमचं सॅम्पल ते दुसऱ्यांना द्यायचे आणि मग ते लोक अभ्यास करायचे, 1-2 वर्षांनी ते प्रोडक्ट आणून द्यायचे कमी पैशांमध्ये. मग आम्हाला ऑर्डर नाही. तेव्हापासून मला लक्षात आलं की कॉम्पिटिशन जर का आपल्याला अवॉइड करायचं असेल तर त्याला आपला एक ब्रँड पाहिजे. आणि मग आम्ही जे आमचं आधी बाळसा सेल्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड नाव होतं, आमच्या कुलदेवतेचं नाव, मग प्रॉडक्ट पितांबरीचं नाव होतं. मग ते पितांबरीचं नावच आम्ही कंपनीला घेतलं. पितांबरी मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड होतं, मग ते पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड झालं. म्हणजे आम्ही फक्त मार्केटिंग करणार आहोत की काय असं त्या नावावरनं वाटायचं. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या खाली आम्ही की अभिनव उत्पादने. म्हणजे आपल्याला जर का टिकायचं असेल, म्हणजे कोणी आपले जे काही उद्योजक आहेत तर त्यांना सुद्धा मी नेहमी सांगतो की वेगवेगळ्या सॅटर्डे क्लब आहे किंवा उद्योगांना प्रतिष्ठान आहे, आमचे जे काही उद्योजकांचे जे काही संघटन आहे, की इनोव्हेशन जर का तुम्ही केलं आणि एकदा इनोव्हेशन करून चालत नाही, तुम्हाला सातत्याने त्या प्रोडक्टमध्ये सुद्धा अजून पुढचं इनोव्हेशन तुम्हाला करावं लागतं. आणि तोच त्याचा मंत्र आहे. म्हणजे स्पर्धा जर का नंतर त्याच्यावरची पुस्तकं पण आलेली आहेत की ब्ल्यू ओशन स्ट्रॅटेजी आहे, की बाबा तुम्ही अशा ठिकाणी जा की जिथे त्या बीचवरती गर्दी नाही, तुम्ही एकटेच असाल. तर तसं प्रोडक्टचं पण ते एखादं मार्केट आहे. आता उदाहरण द्यायचं जर आम्ही रिसर्च करत असताना असं लक्षात आलं की काऊ कोलेस्ट्रॉल, म्हणजे गायींचा पण अभ्यास सुरू झाला. मग गायींचे सगळे जे काही गोशाळा आहेत तर त्यांना आम्ही स्पॉन्सरशिप दिल्या. मग तेव्हा सगळं कळलं की पूर्वी 1800 सालाच्या पूर्वी काही औषधं ॲलोपॅथी नव्हतीच, आयुर्वेदच होता. आणि गोमूत्र, गाईचं दूध, शेण आणि याच्यापासूनच सगळी उत्पादनं होत होती. ते तुपापासून सगळ्या लढायांमध्ये जखमा व्हायच्या त्या सगळ्या तुपाने भरून द्यायच्या. लोक रेग्युलर गोमूत्र प्यायचे आणि गाईचं दूध, निरसं दूधच प्यायचे. त्याच्यातून कुठल्या प्रकारच्या रोगराई होतच नव्हती. मग आता कसं काय एवढं रोगराई होते? म्हणजे प्रदूषण एक कारण आहे. केमिकलची काही आपण बघतोय किंवा त्या शेतीमध्ये सुद्धा जे काही केमिकलचा अतिरिक्त वापर होतो, कीटकनाशक किंवा, आणि ती त्या भाज्यांपाल्यांच्या माध्यमातून आपल्या पोटात जातात. तर गाय हा आमचा एक रिसर्चचा पण हा झाला. आणि मग काऊ कोलेस्ट्रॉल आम्ही केलं की गाय मिळाल्यानंतर जो चीक असतो तर त्याला आपण खरवस म्हणून आपण तो शिजवून खातो. तर त्याच्यामध्ये त्या वासरासाठी दूध पित नाही आणि ते उरतं. तर ते आम्ही कलेक्ट करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिन्स आहेत. आणि आता त्याच्या मला सांगायला आनंद वाटतोय की ते एवढं औषधी आहे की कुठल्याही प्रकारच्या आजारावरती, क्षयरोग असू दे, कॅन्सर असू दे, त्याच्यावरती आता आमचं त्याच्यावरती क्लिनिकल ट्रायल्स चालले आहेत त्याच्या. आणि मग आम्ही काय केलं की हे गोपीयूष त्याचं नाव आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे की गायीपासून मिळणारं अमृत. आणि मग ते गोपीयूष आम्ही कॅप्सूल्स केल्या आणि मग ते चिवेबल पण आता टॅबलेट आणल्या. आणि मग त्याचाच आम्ही एक खरवस तयार केला की आता खरवस मिळतच नाही खायला. कारण पूर्वी भैया यायचे, त्यांच्याकडे त्या म्हशी असायच्या, गायी असायच्या आणि गाय मिळाली की ते त्यांच्या कस्टमरला द्यायचे. आता काय गोकुळवाणी यांच्या पिशव्या येतात आपल्याला. त्यामुळे आम्ही मग तो खरवस तयार, ती पावडर केली त्याची. आणि मग तुम्हाला कधी आता खरवस खाता येईल असं इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट आम्ही आता ते रेडी टू ईट खरवस, म्हणजे तुम्ही 15 मिनिटात शिजवलात, तुमच्याकडचं दूध घ्या, त्याच्यामध्ये मागे रेसिपी दिलेली आहे, तर कधीही तुम्ही 5-6 लोकांचा 10 लोकांचा खरवस तुम्हाला खाता येईल. दिस इज इनोव्हेशन. पण ह्या सगळ्यात कधी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत FMCG मधले, त्यांच्याकडनं हजारो कोटीचा टर्नओव्हर करणाऱ्या कंपन्या, त्यांच्याकडनं कधी दबाव किंवा आमने सामने कधी काही प्रसंग असा? नाही, असा काही प्रसंग आला नाही. कारण हे कसं प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत आणि आपल्याकडे भारतामध्ये लोकशाही आणि कायद्याचं राज्य चांगल्या प्रकारे. उलट मोठ्यांच्यापेक्षा छोटेच काही उद्योजक असतात तर ते डुप्लिकेट बनवतात. पण आपल्याकडे अजून असा कायदे नाहीये की तुमचं ट्रेडमार्क आहे किंवा तुम्ही पेटंट घेतलेलं असेल
तर त्याची कारवाई काही केलीच जात नाही. आणि न्यायालयाची प्रक्रिया जी आहे, आपण जरी किती त्याच्यावरती कंप्लेंट केल्या किंवा काही केलं तर हा फ्लॉ काढायला पाहिजे. म्हणजे सरकारने याच्याकडे लक्ष देऊन की अनेक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स असतात तर त्याचं काही त्याच्यासारखंच नाव वगैरे छापून गुणवत्ता तर त्यांना काही करता येत नाही, पण पितांबरीचं सारखंच बाबा काहीतरी तेजांबरी किंवा अशी नावं देऊन हे लोक करत असतात, तर त्याचा त्रास असतो. असं केलं जातं. हो, असं केलं जातं. म्हणजे आता पितांबरीचे डुप्लिकेटर्स 25 असतील वेगळ्या राज्यांमध्ये, पण लोक पितांबरीच मागतात. पण हे दुकानदार सुद्धा काही कमी जास्त मार्जिन मिळते म्हणून मग परत ते काही लोक घ्यायला येत नाही. त्यांना लक्षात येतं की आपली फसवणूक झाली. मग आम्ही तसे जाहिराती वगैरे करायला सुरुवात केली की बाबा हे नक्कल चोर असा शब्द मी त्यासाठी काढलाय की नक्कल चोरांपासून सावधान. आणि मग त्याच्यावरती पण आहेत, म्हणजे आपण पण काही डिस्काउंट देऊन त्या मार्केटमध्ये कमी रेटमध्ये विकणं, असं काही काही म्हणजे अडचणी येत असतात, पण ते मार्ग पण निघतात. एक कृषी बागायती आणि त्याच्यावरती आधारित हे सगळे उद्योग, याच्यामध्ये एक मोठं पोटेन्शियल असलेला भाग आहे आपल्या कोकणाचा, पण आणि तितकाच तो ह्या सगळ्या विषयात आतापर्यंत मागेही राहिलाय, दुर्लक्षित सुद्धा राहिलाय. तुमच्या सगळ्या उद्योग समूहाचं एक मोठं काम कोकणामध्ये आहे. कोकणाची स्थिती आणि ह्या क्षेत्रात कोकणाला पुढे न्यायचं असेल तर कशा प्रकारे पुढच्या काळात वाटचाल झाली पाहिजे, तुमचं अनालिसिस काय सांगतो? आता आम्ही जेव्हा एक लेमन ग्रासचा एक पहिल्यांदा प्रयोग केला, म्हणजे प्रत्येक गोष्टीतून आपण शिकत असतो. तर लेमन ग्रास असं मला वाटलं की हे प्रचंड त्याचं एक फायदेशीर वस्तू आहे. काय गाई गुरं खात नाही ते तुम्हाला कंपाऊंड नको करायला. आणि मग ते लेमन ग्रास 3 महिन्यांनी येतं आणि परत फक्त वरचं का पाहिजे, पुन्हा येतं, मग त्याचं पुन्हा तुम्ही तेल नाही करा. पण मला लक्षात असं आलं की डिमांड सप्लाय याच्यावरती हे सगळे शेतकऱ्यांचं गोष्टी असतात की एखादा लेमन ग्रास घेतलं की सगळे लेमन ग्रास लावायला लागले. आणि गव्हर्नमेंटने पण एवढं ट्रेनिंग दिलं की लेमन ग्रास महाप्रचंड पीक आलं. आणि 1350 रुपये जो रेट होता तो 500 रुपयावरती आला आणि आमचा खर्च होता 700 रुपये. म्हणजे आमची मूळ किंमत पण आम्हाला त्या तेलाची मिळेल अशी झाली. तर असं एखादं उत्पादन पाहिजे की कितीही तुम्ही बनवलं तरी त्याला काही त्याला प्रॉब्लेमच असता का नाही मार्केटिंगसाठी. तर आता जसं त्यांनी इथेनॉल हे केलंय की उसापासून किंवा कुठल्या धान्यापासून इथेनॉल बनवणं, आणि फ्युएलची गरज तर आपल्याला प्रचंड आहे. तर तसं दुसरं मला असं वाटतं की आता आपण जर का मार्केटमध्ये बघितलं तर ऑइल जे आहे, एडिबल ऑइल, म्हणजे तीळ तेल असेल, शेंगदाणा तेल आहे, करडईचं तेल आहे, कपाशीचं तेल आहे, तर ह्या तेलाचं भयानक शॉर्टेज आहे. म्हणजे एकेकाळी आपल्याला असं वाटायचं की आपण 5 लाख कोटी रुपयाचं आपण पेट्रोलियम इम्पोर्ट करतो, त्यातला आपला कसा आपण इंडिजिनियस जसं बनवू किंवा आपण 5% पहिल्यांदा इथेनॉल पेट्रोलमध्ये मिक्स करत होतो, आता 10%, 15% आपलं ॲम्बिशियस टार्गेट आहे. तर तसंच आता 80,000 कोटी रुपयाचं तेल आपण इम्पोर्ट करतो. ते भारताची लोकसंख्या आपली तर आदरणीय पंतप्रधान मोदीजी ही 140 कोटीची आपली बाजारपेठ आहे. तर त्याला तर एवढ्या प्रकारची तेल आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. तर कोकणामध्ये पूर्वीपासून पारंपरिक याच्यामध्ये सूर्यफूल आणि तीळ, तर हे प्रचंड, आणि शेंगदाणा सुद्धा, आमच्याकडे पण शेंगदाणावर सगळे घेत होते. तर हा आपल्याला कसा घेता येईल. आणि असं लक्षात आलं की आता कोकणामध्ये सगळीकडे धरणं पण झालेली आहेत. आमच्या इथे सुद्धा अर्जुना नदी आहे, आम्ही तिला आमची गंगाच म्हणतो, आणि त्याच्यावरती करक नावाचं गाव आहे. तर तिथे धरण झाल्यामुळे की तिथून राजापूरच्या समुद्रामध्ये खाडीमध्ये जाऊन मिळते. तर तो एक 40 किलोमीटरचा पट्टा आहे. तर आम्ही असं ठरवलं की हिच्या दुतर्फा तर प्रचंड पाणी त्यांनी हे केलेलं आहे आणि कालवे काढून त्यांनी त्या आजूबाजूच्या सगळ्या सुजलाम सुफलाम करू शकतात. तर लोकांना सवयच नव्हती की दुष्काळीच भाग सारखा, त्यामुळे पाणी भरपूर आल्यानंतर त्याचं करायचं काय. तर आम्ही असं करतो की आपल्याला कधी फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार करणं किंवा ज्या काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत त्यांच्याशी आपण टायअप करणं, आणि आपण मोठ्या प्रमाणावरती याचं भाताचं पीक झालं तुमचं की तुम्ही तीळ लावा आणि तुम्ही शेंगदाणा लावा. कारण शेंगदाण्यामध्ये काय नत्राचं प्रमाण पुन्हा जमिनीमध्ये वाढतं की तो हवेतला नत्र शोषून घेतो, म्हणजे जो कस आहे तो परत कमी होत नाही. तर माझं असं एक स्वप्न आहे की आपण असे काही प्रयोग करणं, तर तिळाची शेती आणि शेंगदाण्याची शेती आणि भाताचं सुद्धा आपल्याला जे काही वाणं आहे की एक इंद्रायणी तांदूळ आहे किंवा रत्नागिरी 8 आहे, रत्नागिरी 6 आहे, लाल तांदूळ आहे. तर हा पूर्ण अर्जुना नदी जी आहे 40 किलोमीटर, तर त्याच्या दुतर्फा अशी ज्याला काही एंड नाही अशी तुम्ही पिकं कितीही लावा, सगळ्यांना लावलं तरी त्याचा रेट पडणार नाही. तर अशा स्वरूपाचं, आणि ते आपण घेऊन त्याचं प्रोसेस करणं, आणि ते जे फक्त ऑइल घेऊन आपण थांबायचं नाही, ते फोर्टिफाय करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असेल, व्हिटॅमिन डी असेल, कारण त्याच्या पण आता प्रचंड लोकांच्या मध्ये डेफिशियन्सीज आढळतात. तर पुन्हा ते इनोव्हेशन तिथे आणायचं, म्हणजे या शेतकऱ्यांकडनं एक हमी भावाने आपल्याला हे सगळं फार्मर प्रोड्युसर आपण घेणं
आणि त्याचं कन्व्हर्जन ब्रँड किंवा अशा प्रॉडक्टमध्ये करणं आणि ते भारतभर नाही जगभर विकणं. कारण जग हे एकदा मार्केट झाल्यानंतर तुम्ही किती प्रोड्यूस करा त्याचे रेट काय कमी पडणार नाही. आणि त्याच्यातून मग शेतकऱ्यांना प्रशिक्षण असेल, विद्यापीठ आहेच आपल्याबरोबर, कोकण कृषी विद्यापीठ आहे, तर त्याची काही ट्रेनिंग सेंटर्स आणि मग आम्ही आता माळी प्रशिक्षणाचा मी आता विचार केला. आता माळी प्रशिक्षण पुढच्या ह्याच्यापासून चालू आहे. कारण तो नर्सरीचा मी जो म्हटला की झाडं जर का आपल्याला तयार करायची असतील तर ते उत्कृष्ट ते कलम तयार करणारी मुलं आपल्याकडे पाहिजे. डिप्लोमा कॉलेज वगैरे नंतर करता येईल, पण त्याची सुरुवात आधी एकदम प्राथमिक लेवलपासूनच करायची. तर एक 25 माळी जर का तिथे आपले तयार झाले तर त्याच्यातून आपल्याला जी मॅनपॉवर हा एक कोकणातला प्रचंड म्हणजे दुर्भिक्ष असतं माणसांचं. ते माणसं तुम्हाला रस्त्यावरती दिसतील पण कामाला तुम्ही जर का बोलावलं तर आणि मग सगळे मुलांना नोकऱ्या नसल्यामुळे ते सगळे मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी इकडे पळून जातात आणि सगळी कुटुंब असं सगळे वृद्ध लोक तिकडे. त्यामुळे कामाची क्षमता कोणाच्यातच नाही. म्हणून अनेक शेतं अशी नुसतीच पडलेली पडीक शेतं गावांमध्ये अशी स्थिती आहे. पण त्यात आम्ही जेव्हा हे आमच्या अॅग्रो डिव्हिजन चालू केली तर तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतं की रत्नागिरी, दुबईहून वगैरे सुद्धा, कोल्हापूर, पुणे आमच्याकडे आता 10 ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत. आणि जेव्हा त्यांचे आई वडील भेटतात तेव्हा तेवढा एवढा आनंद होतो की तुम्ही जर का इकडे चालू केलं नसतं तर ही मुलं आम्हाला परत काही त्यांची तोंड दिसली नसती. आणि आता जशी इकडची सुशिक्षित लोकांची मुलं अमेरिकेत जातात तसलाच प्रकार तिकडे पण आहे की तिकडचे सुशिक्षित सगळे मुंबई, पुणे, बँगलोर, रत्नागिरी इकडे दिसतात. त्यामुळे एवढा आनंद होतो की आपण जे काही काम करतोय आणि त्याचा एक फोकस ठेवू की इकॉनॉमिकली सस्टेन झालं पाहिजे. म्हणजे जे काही आपण करू ते आणि शासनाची कुठल्याही प्रकारची मदत न घेता, म्हणजे कुठल्याही प्रकारचं आम्ही त्याच्यामध्ये त्यांचं सबसिडी किंवा काही आतापर्यंत आम्ही घेतलेली नाही. पण अर्थात एक पितांबरीचा सक्षम आमचा एक उद्योग चालू असल्यामुळे याच्यातून आम्ही सुरुवात, जसं वडील नोकरी करत असतात आणि मुलं शिकत असतात तसं अॅग्रो डिव्हिजन आमची एक बांध्यावस्थेत आहे. पण आता ते साधारण 10-12 वर्ष झाली. आता ते स्वतःच्या पायावरती उभं राहील आणि अनेक लोकांना त्याचा आधार होईल. एक सगळा 25-30 वर्षाचा हा सगळा प्रवास आहे. उद्योग समूह आपला प्रस्थापित झालाय, बहरत चाललाय. आता भविष्यामधला एक महत्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट असं जर सांगायचं झालं तर काय? भविष्यामध्ये साठी तर खूपच म्हणजे चांगल्या संधी आता दिसत आहेत आम्हाला. की मी जसं म्हटलं तसं ही जी काय 2 प्रोडक्ट म्हटलं की तिळाचं तेल आहे किंवा शेंगदाण्याचं तेलाचं आपण काही करू शकतो. तसंच तिकडे आम्ही असा विचार करतो की काही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स बाजारामध्ये आपलं R&D आमचं चांगलं आहे. आणि तिकडे फूडचं पण आमचं R&D सेंटर आहे आणि होम केअरचं पण म्हणजे आपली क्लिनिंग प्रोडक्ट्सचं त्याचं पण R&D सेंटर आहे. तर त्याच्या माध्यमातून आपल्याला काही टिश्यू कल्चरचे काही लॅब तयार करणं किंवा आमचं एक असं महत्वाकांक्षी आहे की चंदनाची झाडं तर आम्ही लावली आहेत. आमच्या इथे जवळ 3000 झाडं आता लावली. अच्छा, 3000. आणि तिथे एक आमचं 10 एकर जागा आहे. आम्ही मलईगिरी लावली त्या याला. आता हे जेव्हा मोठं होईल ते काय बँगलोरला जाऊन ते काय तेल काढता का मला. तर आमचं असं आहे की त्यांच्यावर विद्यापीठ आम्ही आणि बँगलोरची इन्स्टिट्यूट असं करून आपल्याला तिळाचं आपलं चंदनाचं तेल तळवड्यातच काढता येईल का किंवा दापोलीला त्याचं लायसन्स आम्ही घेण्याच्या याच्यामध्ये आहोत. कारण चंदनाचं जे तेल आहे हे बेस ऑइल म्हणून वापरलं जातं आणि सगळे जी परफ्युमरी इंडस्ट्री आहे ते व्हॅल्यू ॲडिशन आणि खूप चांगली झाली पाहिजे. जर का आपण व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्टच जर का आणली तरच तिथे नोकऱ्या पण मिळतील आणि आपल्याला त्याला जर का रिटेलरला फायदा मिळाला तर तो सगळ्या बाकीच्या शेतकऱ्यांना पण मिळेल. तर हा एक आमचा मोठा असा विचार आहे. त्याच्यानंतर अगरबत्तीची फॅक्टरी तळवण्याला आम्हाला करायची. तर तिथे काय आता होत होतं की पूर्वी आम्हाला 25 टन बांबूच्या स्टिक्स लागायच्या आणि 25 टन जर का बांबूच्या स्टिक पाहिजे 100 टन बांबू पाहिजे. आणि मग हे सगळे बांबू व्हिएतनाम आणि चायनाहून इम्पोर्ट करायला लागायचे. तर नितीनजी गडकरींनी ते बॅन केलं आणि आपल्याला माहिती की मोदीजींनी त्या गवताच्या त्याच्यामध्येच बांबूचं हे केलं, त्याचं ते नाव हे बदलून टाकलं. त्यामुळे वाहतूक बांबूची तर कुठूनही कुठे करता येते. तर पूर्वी बांबू वाहतुकीला सुद्धा मर्यादा होता की जिल्ह्याच्या बाहेर तुम्ही नेऊ शकत नव्हता बांबू. तर आम्ही आता तिकडे जवळजवळ 100 एकरवरती वेगवेगळ्या 42 प्रकारचे बांबू लावले. आणि फर्निचरचा बांबू, त्याच्यानंतर फिशिंगसाठीचा बांबू, बासरीचा बांबू, त्याच्यानंतर तुम्हाला आधार स्लॅबला आधार देण्यासाठीचा बांबू, असे विविध प्रकारचे बांबूवरती आम्ही रिसर्च करतो. आणि त्याच्यापासून तुरडा नावाचा एक आम्ही बांबू आसामहून आणला. वेगवेगळ्या सगळे काही आपल्या इथे फक्त मांडगा आणि कळक आणि हे 2च बांबू होते. तर बाकीचे बांबू आणून आम्ही तर रिसर्च केला. तर तिथे आता एक मोठी फॅक्टरीचं आमचं स्वप्न आहे की कुठूनही आपली पूर्ण जी अगरबत्ती आहे तर ती त्याला लागणारी सगळी म्हणजे इव्हन आपल्याकडे नारळाचे शेंडे असतात किंवा त्याला तो चारकोल लागतो
तर तो पण आपल्या इथेच बनवायचा, की वरची जी शेंड्या असतात बांबूच्या तर त्या हाफ कुक करून तुम्ही ते चारकोल बनवायचा, ती काडी बांबूपासूनच बनवायची. त्याच्यानंतर परफ्यूम आमच्याकडेच आमचं चाफ्याची झाडं आहेत, मोगऱ्याची आहेत, गुलाबाची आहेत, तर त्या नॅचरल ह्याच्यापासूनचा त्याचा जो परफ्यूम आहे तो बनवायचा. आणि पूर्ण ती जी अगरबत्ती आहे ती कम्प्लीट कोकणामध्ये तयार झाली पाहिजे. तर तिथे जवळजवळ 100 लोकांना अजून नाही. आता गुळाच्या फॅक्टरीमध्ये आमच्या ते 100 लोक काम करतात. शेताच्या इकडे सुद्धा एक 25-50 लोक आहेत आणि तिथे अजून 100 लोक काम करतील. आणि गुळाचा अजून एक समांतर अजून एक युनिट पण आम्ही चालू करू शकतो. आणि हे चंदनाचं जसं म्हटलं, तुम्ही एक एक विषय तुम्ही हे करत गेलात की तुम्हाला एक दृष्टी प्राप्त होते. आणि मला असं वाटतं की दत्तगुरूंची आणि परमेश्वराची कृपा आहे. आपण जसं म्हणतो की कवीला जर का आपण सांगितलं की तुला आताच्या आता एखादी कविता लिही, असं त्याने तो लिहू शकत नाही. तो शांतपणे जेव्हा तो काही प्रार्थना करेल किंवा तो चांगल्या मूडमध्ये असेल तर कोणी असं सांगू शकत नाही की माझी प्रतिभा एवढी आहे की मी कुठलीही कविता किंवा काही लिहू शकतो. तसं परमेश्वर आपल्याला काय काय सुचवत असतो असं आपण म्हणायचं. श्रद्धा असली की आपल्याला त्याचा तो मार्ग दिसत जातो. आणि मग ह्या जसं तुम्ही त्या टप्प्याला गेलात की एखाद्या शिखरावरती गेलात कीच तुम्हाला पुढचं दिसतं. पुन्हा तुम्हाला एखादा डोंगर चढायला लागतो पुढचं, पुन्हा त्या शिखरावर गेलात की तुम्हाला व्यापक काही गोष्टी दिसतात. आणि मग आमची टीम जी आहे ती अत्यंत मेहनती आहे. म्हणजे आता आमच्याकडे 25-25 वर्ष काम करणारे लोक आहेत, 10 वर्ष काम करणारे नवीन सुद्धा लोक आहेत. एखादी संकल्पना मी सांगितली तर त्यांनी असं कधी नाही केलं की नाही ते वेड्यासारखा विचार करतो हे होणार नाही. आता तर काही प्रश्न नाही, पण त्यावेळेस सुद्धा जेव्हा गुळाचं आम्ही करत होतो तेव्हा R&Dतले सगळे लोक थकले होते की हे ह्या ढेपांचं करायचं काय आणि काहीही शक्य. मग ते सुचलं की आम्ही जेव्हा बसलो की अरे खराब का होत आहे, मग त्याचा प्रॉब्लेम काय आहे, तर त्याच्यातला मॉइश्चर हा प्रॉब्लेम. पण एखादा प्रॉब्लेम लक्षात यायला आता सांगितल्यानंतर ते कोणालाही ते कळेल. पण अजूनही बऱ्याच लोक ते कारण का शॉर्ट टर्म याच्यामध्ये विकून टाकतात ना, गुळाच्या ढेपा तयार करायच्या आणि विकायच्या. तर तो प्रॉब्लेम आला की मग सोल्युशन तुम्हाला मिळायला लागतं. ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची तुमची मानसिकता तयार होते. आणि सगळ्यांना घेऊन जाणं हे आमचं पितांबरी परिवार असं म्हणतो आम्ही की हा फक्त आमचा उद्योग नाही प्रभुदेसाईंचा, तर ते कोठारवाले प्रभुदेसाईंचं पितांबरी परिवार आहे. मग त्यात अकाउंट्सवाले आहेत, R&D आहे, QA आहे, मार्केटिंगचे लोक आहेत, सेल्सचे लोक आहेत, मीडियामधले लोक आहेत. आणि आम्ही म्हणजे तो एक आध्यात्मिक हे असल्यामुळे आम्ही स्वतःला काय आम्ही साधकच समजतो की बाबा ही आपली उद्योगी साधन आहे. आणि ते सगळ्यांपर्यंत जे काही मिळालेले पैसे आहेत ते चांगल्या लोकांसाठी त्याचं डोनेट करणं, चांगल्या संस्था समाज राहिला तर आपण राहू, अशा प्रकारची पण मानसिकता आहे. पितांबरीची प्रोडक्ट्स मागच्या 25-30 वर्षात आपल्या सगळ्यांच्या घराघरात पोहोचली. मार्केटमध्ये ती आज मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. पण ह्या सगळ्याच्या पाठीमागे किती व्यापक प्रकारचं इनोव्हेशन असावं लागतं, संशोधन असावं लागतं, व्हिजन असावी लागते आणि या सगळ्याच्याही मुळाशी एक प्रचंड मोठा ध्यास असावा लागतो. हे आज आपण या गप्पांमधनं लक्षात घेतलं. अशाच वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या व्हिडिओमधनं आपण सातत्याने भेटत राहू. तूर्तास इथेच थांबूयात. रवींद्रजी, साप्ताहिक विवेकशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.